कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा केल्याचा आरोप समोर आला आहे। महाड नगर परिषदेच्या मालकीच्या या तळ्यातून खासगी ठेकेदाराकडून 4 ते 5 पंप लावून पाणी उपसण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास तब्बल 2 तास पंपांद्वारे तळ्यातील पाणी बाहेर काढण्यात आले। यामुळे चवदार तळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। ऐन पाणी टंचाईच्या काळात या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। नगर परिषदेला कोणतीही माहिती न देता पाण्याचा उपसा केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात येते आहे। दरम्यान या प्रकरणी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार असून प्रशासन कोणती कारवाई करते याकडे महाडकरांचं लक्ष लागलंय। संबंधित विभागाला त्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदार जे नाव दिलेलं आहे धनंजय जाधव या संबंधित चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले।